वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, आयतोडी पुलावरून वाहतूक करताना काळजी घेण्याची कुरळ पोलिसांचे आवाहन। गेल्या 4 ते 5 दिवसापासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या सततच्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आयतोडी खुर्द तालुका वायवाळीतील वारणा पुलाची कुरळ पोलिसांनी आज सकाळी सोमवारी पाहणी केली। सध्या पुलाला घासून प्राणी प्रवाह सुरू असल्याने कुरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी थेट घटनास्थळावरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रशासकीय नियमांचे पालन करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। आयतोडी खुर्द पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते, मात्र जर पुलावर पाणी आले किंवा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली तर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पुलावरून धोकादायक प्रवास करू नये। वारणा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या वाढत्या प्रवाहाकडे दुर्लक्ष करू नये। पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने महिला, नागरिकांनी, लहान मुलांनी नदीकाठच्या भागात कपडे धुणे, आंघोळ करणे किंवा इतर कारणासाठी जाणे पूर्णपणे टाळावे। नागरिकांची सुरक्षा हीच पोलिसांची पहिली प्राथमिकता असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी व पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले। गेल्या काही दिवसापासून पावसाचे प्रमाण खूप वाढले आहे। आयतोडी खुर्द पूल हा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे। जर पुलावर पाणी आले तर कोणीही धोका पत्करून प्रवास करू नये। नदीकाठच्या नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असेही कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी आवाहन केले आहे।